वातावरण लय जोरात होतं. तोपर्यंत आदित्यचा फोन आला, चला पार्टी करूया. मग म्हटलं चला. मग गाडीत आधीच पोरं होती. मग तिथनं मग चला म्हटलं कडेगावला. मग कडेगावला आलो. चिकन विकन घेतलं. मग तिथनं गेलो मग मसाला घ्यायला. आणि बिर्याणी सगळं आज करायचं होतं. त्यामुळं सगळा मसाला इथंच भेटतोय म्हणून इथं आलो. मसाला घेतला. परत आलो तिथनं बाहेर. तोपर्यंत ऋतिक विचारात पडलेला, एवढं सगळं घेतलंय पण करणार कोण? चल म्हणलं, मी हाय की. परत मग तिथनं गेलो पुढं. तर रस्त्यात बंड्या भेटला. बंड्या कुठं तर बाहेर निघालेला. मोन्यानं त्याला उघडून गाडीत बसवला. आणि गाडीत बसल्या बसल्या चेष्टा चालू केली. मग तिथनं पोचलो कंपनीवर. आणि इथं काय राहणार म्हणल्यावर पाऊस बिऊस इकडे गच्च पडलेला, पाणी सगळीकडे आणि बारीक बारीक पाऊस पण चालू होता. आणि विषय असा होता, आता आपल्याला वाळकी लाकडं भेटणार नव्हती. परत आदित्य म्हणला, थांबा मीच पेटवतो चूल. मग काय असल्या बाबतीत एक नंबर गडी. मग तिथनं मग त्यानं चूल पेटवली. मग आम्ही पण इकडे मग चिकनला हळद मीठ लावून घेतलं. ऋतिकनं त्यातलं एक क्रिटिकल काम घेतलेलं, कांदा चिरायचा होता बिर्याणीला पण आणि रश्श्याला पण. दोन्ही चुली खट्ट पेटलेल्या. मग आदित्यनं पण रस्सा बनवायला चालू केला. मग आम्ही पण बिर्याणी बनवायला चालू केली. मग तोपर्यंत आदित्यनं शिजले का बघाय बाहेर काढलं पीस. काढेपर्यंत संपलं पण. मग तिथनं परत त्यांचा रस्सा झाला. आमची पण बिर्याणी होत आलेली. आणि मग परत बिर्याणीला दम द्यायला ठेवला आणि आम्ही बसलो जेवायला. जेवण एवढ्या जोरात झालेलं, बंड्या काय बी ॲक्शन करायला लागलं. मग तिथनं परत जेवण झालं आणि मग भांडी धुवायचा नंबर मोन्याचा होता. त्यात मोन्याला फुगवला. मोन्यानं सगळ्यांनीच भांडी धुवून टाकली. मग त्याला तिला ऋतिकन सुद्धा होतीच. तोपर्यंत आदित्य म्हटला, चला स्प्राईट देत. मग काय गेलो कडेगावला स्प्राईट प्यायला. आदित्यनं दिलं स्प्राईट. आदित्यनं दिलंय म्हटल्यावर काय मन तृप्त झालं. मग तिथनं मग आलो घरी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं लाईक कमेंट फॉलो करा.